अरे तो एकदम खतरनाक माणूस आहे तो विजय पाटकर. बॉडी लँग्वेज काय एक्सप्रेशन तो आता काय कसं है ना, व्हेरी टॅलेंटेड. फॅमिली पैदा हुआ था तब भी उन्होंने मुझे देखा है. हां हां. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या व्यक्तीला लहानाचं बघून म्हणजे लहान असतापासून त्या व्यक्तीला बघतोय, ज्या व्यक्तीच्या प्रत्येक कॉमेडी सीनवर, ज्या प्रत्येक चित्रपटावर मनापेक्षा जास्त प्रेम करतो, कारण का त्याचमुळे मला आज थोडं बोलताना अवघडतं असं. माझ्यासोबत जॉनी सर आहेत. सर, सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे सगळे चित्रपट बघत बघत आम्ही मोठे झालो आहोत. तुमचं काम वगैरे खरंच खूप भयंकर आवडतं. आपण लोकला गप्पांना सुरुवात करूया. काय आहे अफलातून, काय सांगा? अफलातूनच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इतका म्हणजे एवढे टर्निंग पॉईंट्स आहेत, सस्पेन्सेस आहेत, कॉमेडी आहे, मारधाड पण आहे. आता काय होणार, हे सगळं आहे त्याच्यात. हे ॲक्च्युली हिट प्ले आहे, त्याच्यावर त्यांनी पिक्चर बनवलं. तर डेफिनेटली स्क्रिप्ट इज व्हेरी गुड. पीपल डेफिनेटली लोकांना आवडेल. नाही, नक्कीच. कारण का जसं तुम्ही आता याआधी बोललात सुद्धा की जेव्हा चित्रपट बनत होता तेव्हा खूप सारे मजा मस्ती झालेले आहेत. एक सरप्राईज पॅकेज, जसे सरप्राईज पॅकेज आम्हाला मिळालं आहे. काय फिलिंग आहे जेव्हा तो आपला स्वतःचा मुलगा आपल्यासोबत चित्रपटामध्ये काम करतो? काय वाटतं? नाही, आनंद वाटतो, पण पहिल्यांदा आम्ही काम करायचं थोडंसं नर्वस मी पण झालो, तो पण झाला नर्वस. हा बरोबर करेल की ना करेल, त्यालाही असं वाटायचं मी पण बरोबर करेल की नाही करेल. पण कसं तो पहिल्या शॉर्टमध्ये तसा होता. त्यानंतर सावकाश मग सुधरत झाला. जसं मी ऑटोमेटिक. हाँ सॉरी जी. जॉनी लीवर बहुत बड़ा आपके पापा और इनके साथ स्क्रीन शेयर करना मतलब बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी होती है. तो वो रिस्पॉन्सिबिलिटी का प्रेशर था उस टाइम कि कैसा था? नहीं, अभी रिस्पॉन्सिबिलिटी का प्रेशर लेना हम लोग सीख चुके हैं. लेकिन नर्वस तो थे, क्योंकि एक तो साथ में काम करना है, ऊपर से मराठी में डायलॉग्स हैं. लेकिन सबका सपोर्ट मिला, सबने काफ़ी हेल्प किया मुझे डायलॉग्स में. प्लस डबिंग में भी डैड आ गए थे बाद में, तो मराठी डायलॉग्स में हेल्प कर दिया. तो ओवरऑल बहुत मज़ा आया. जॉनी सर, तुम्हाला विचारतो प्रश्न मी. या चित्रपटामध्ये तुमचा खूप जुना मित्र आहे विजय पाटकर नावाचा. पण तुमच्यासारखाच वेडा धमाल आहे. काय सांगाल त्या माणसाबद्दल? अरे तो एकदम खतरनाक माणूस आहे तो विजय पाटकर. बॉडी लँग्वेज काय एक्सप्रेशन तो आता काय कसं आहे ना, व्हेरी टॅलेंटेड. आणि माझा मित्र आहे तो. आम्ही एकत्र 86 पासून काम करतो. आणि त्याचा अगोदर पण मी त्याला ओळखायचो, त्याचा प्ले पण बघितलेला मी. आणि नो डाऊट इज अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन, नो डाऊट. पण आमची खूप चांगली ट्युनिंग आहे. आम्ही काम आम्ही जेव्हा शूटिंगमध्येच आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही, विदाऊट शूटिंग फोन करून एकमेकाला आम्ही भेटत असतो. तो घरी येणार किंवा मी त्याच्या घरी जाणार. आणि कुठलाही कार्यक्रम असेल ना, बर्थडे असेल, हे असेल, तो मला नक्की आठवण करतो आणि मला बोलवतो, इन्व्हाइट करतो. फॅमिली एटमॉस्फिअर आमच्यामध्ये. फॅमिली पैदा हुआ था तब भी उन्होंने मुझे देखा है. क्या बात आहे. म्हणजे तसं बोलायला हरकत नाही की विजय सरांनी जस्सीला लहानाचं मोठं होतं बघितलं. आणि खरंच आम्हाला खूप भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारताना. आपण या प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटत जाऊ. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल, त्यांना अफलातूनमधून काय वेगळं बघायला मिळणार आहे? नाही, मी डेफिनेटली मी सांगेन मला जे बघतात मित्र भाजे मंडळी, अफलातून तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आणि सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे, स्क्रिप्टिंग चांगलं आहे आणि पिक्चर पण मस्त बनले आहे. आणि पारितोष फार आमचे जे डायरेक्टर आहे, रायटर डायरेक्टर, खूप मेहनत करून खूप त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे त्याच्यामध्ये पिक्चर बनवायसाठी. आणि चांगला त्यांनी प्रयत्न केला पिक्चर बनवलं आणि लोकांना आवडेल. बघा, तुम्हाला आवडेल. थँक्यू सर. पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.